मना सर्व राहुल, आवाज येतोय? हो येतोय. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, जमू पंथ आनंद या राघवाचा. श्रीराम तुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रस्थानत्रयी अभ्यास वर्गाच्या माध्यमातून आपण समर्थ प्रस्थानत्रयी मधील मनाचे श्लोक अभ्यासत आहोत. विषयानुसार छोटे छोटे गट करून आपण या श्लोकांचा अभ्यास करत आहोत. मागच्या सत्राच्या वेळी आपण 201व्या श्लोकापर्यंत अभ्यास पूर्ण केलेला आहे. 137 ते 201 असा मोठा टप्पा ज्ञानपर श्लोकांचा आपण आपला अभ्यासून झालेला आहे नुकताच, आणि त्यावरचं उजळणीचं सत्रही आपलं झालेलं आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं सांगत असताना आत्मज्ञानाची अनुभूती काय असते हे पुढील श्लोकांमध्ये समर्थांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि आता या पुढचे जे श्लोक आहेत 202 ते 204, आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यानंतरही त्या साधकाला, सिद्धाला काय काळजी घेतली पाहिजे, ते ज्ञान दृढ करण्याचा मार्ग समर्थांनी या पुढच्या श्लोकांमध्ये सांगितलेला आहे. तसेच ज्ञानोत्तर भक्ती देखील सांगितलेली आहे. यावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. आपल्या सर्वांच्या परिचयाच्या अभ्यासू आदरणीय गुरुवर्या समर्थ भक्त सौ सीमाताई इनामदार आज आपल्याला उपलब्ध आहेत. श्लोक क्रमांक 202 ते 204 या श्लोकांचा छोटा गट आपण आज अभ्यासणार आहोत. अधिक वेळ न घेता मी सीमाताईंना विनंती करतो की त्यांनी पुढच्या विवेचनाला सुरुवात करावी. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाचे किरणे, मोह समुद्राचे आटणे, घडे जये त्या श्रीकृष्णे, वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा.
जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणी मनपूर्वक वंदन करते. परमपूज्य आनंद योगी श्री गुरु डॉक्टर काका परमपूज्य मंदाताई यांच्याही चरणांना वंदन करते. आणि ज्या टीमनी आपल्याला ही समर्थ प्रस्थानत्रयीचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून चिंतन करण्याची जे गणेश दादा आहेत, राहुल दादा आहेत, जे नियमितपणे हा कार्यभाग सांभाळत आहेत, अजूनही काही जण आहेत आणि अतिशय शिस्तबद्ध रीतीने ही सत्र जी सुरू आहेत त्यांनाही अभिवादन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते. आणि आजच्या चिंतनासाठीचे जे आपले श्लोक आहेत क्रमांक 203, 204, 202, 203 आणि 204. अंतिम टप्पा हा मनाच्या श्लोकांचा आलेला आहे, कारण पुढचा जो श्लोक आहे तो फलश्रुतीचा आहे. मनाची शक्ती ऐकता दोष जाती. म्हणजे या 3 श्लोकांमध्येच मनोबोधाची काय होती आहे तर समाप्ती होतीये. बघा, श्री समर्थांच्या मनाच्या श्लोकांमधला पहिला श्लोक आठवा. आता आपण आज कुठल्या श्लोकांचं चिंतन करणार आहोत? 202, 203 आणि 204. अंतिम टप्प्यावर आपण आलेलो आहोत. पहिल्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, गमुपंथ आनंद या राघवाचा, म्हणजे जो अनंत राघव आहे, जो परब्रह्म स्वरूप राघव आहे, त्याचा पंथ आपल्याला मार्गक्रमण करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे तर तेच मी आहे, तो परब्रह्म स्वरूप, तो आनंदरूप राघव जो आहे तो मी आहे, असा अनुभव घ्यायचा आहे. आणि हा अनुभव घेण्यासाठी ची संपूर्ण दिशा आपल्याला ह्या मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी सांगितलेली आहे. बघा, पहिल्या श्लोकामध्ये म्हणतात गमुपंथ आनंद या राघवाचा, आणि पुढच्या श्लोकामध्ये दुसऱ्या समर्थ म्हणतात मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. बघा, ज्ञान आणि भक्ती याची किती सुंदर गुंफण या एवढासा जो छोटासा ग्रंथ आहे मनोबोध, त्यामध्ये सुद्धा संत घालतात. कारण सगुण आणि निर्गुण याची नेहमी हातात हात घालून चाललेलं आपल्याला अनुभवाला येतं संत ग्रंथांमधून. जेव्हा समर्थ म्हणतात मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. हे मना, कारण मनाला उपदेश केलेला आहे, म्हणजे जीवाच्या मनाला उपदेश केलेला आहे. मग त्या मनाला उपदेश करून त्याला जर व्यवस्थित त्याची जडणघडण करायची असेल, त्याच्याकडून काम करवून घ्यायचं असेल, तर त्याला अंजारलं पाहिजे, त्याला गोंजारलं पाहिजे. म्हणून समर्थ त्या मनाला अंजारतायत, गोंजारतायत आणि असं म्हणतात की तू भक्तिपंथाने जा आणि काय कर, तरी श्रीहरी पावी जैतो स्वभावे. मग काय होईल, तर तो श्रीहरी जो आहे त्याच्या स्वभावासह तुला तो प्राप्त होईल. मग श्रीहरीचा स्वभाव कसा आहे, तर सुखरूप हा श्रीहरीचा स्वभाव आहे आणि तो तुला त्याच्या पोटामध्ये तुला सामावून घेईल आणि तुला सुखरूप करवून घेईल. पण ह्या 2 श्लोकांमध्येच आपल्याला पहिला समर्थ दिशा दाखवतात की ज्ञानमार्गाने आणि भक्ती मार्गाने, ज्ञानमार्गाने परब्रह्माचं स्वरूप समजून घ्या आणि भक्ती मार्गाने जो राघव आहे त्या राघवाचे म्हणजे सगुणाचे पण श्लोक आपल्याला तिथे बघायला मिळतात मनाच्या श्लोकांमध्ये. आणि भक्ती आणि ज्ञान मार्गाने कुठलाही मार्ग असू देत, पण त्या राघवाचं काय करा, तर त्या राघवाशी एकरूप व्हा. आणि मग काय होईल, तर फलश्रुतीमध्ये समर्थ म्हणतात म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी. आणि दास हा विश्वास देतो, म्हणजे संत हे नेहमी काय करतात तर तुम्हाला आश्वासन देतात की तुम्ही जर अगदी त्या मनाच्या श्लोकांमध्ये जे विचार सांगितलेले आहेत मी त्याप्रमाणे जर आपला आचार बसवून घ्याल तर नक्की तुम्हाला जीवनमुक्ती प्राप्त होईल, असं आश्वासन मी देतो. बघा, संतांना पण आश्वासन द्यावं लागतं. म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी. आता मुक्ती म्हणजे मोक्ष, मोक्ष म्हणजे आनंद. आता आनंद कोणाला नको आहे, सर्वांनाच आनंद हवा आहे. कारण आपण सगळे कसे आहोत, स्वानंद साम्राज्याचे धनी हा प्रत्येक जीव आहे आणि प्रत्येक जीवाला तो स्वानंद प्राप्त करून घेण्याचं काय आहे तर स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून समर्थांनी या 205 मनाच्या श्लोकांमध्ये आपल्याला उपदेश केलेला आहे. बघा, सातत्याने श्रवण करावं लागतं, मनन करावं लागतं, नंतर त्याचं चिंतन करावं लागतं, निधिध्यासन करावं लागतं. मुख्य विचार नावाचं जे साधन आहे, हे विचार नावाचं साधन आपल्याला संत आपल्या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला सांगत असतात. आता आपण 5-5 जणांचे गट केले, त्याचं त्यांनी चिंतन करावं. त्याच्यानंतर परत चिंतन झालेल्यावरती सुद्धा परत प्रवचन ऐकायचं आहे, ऐकतो आपण सगळेजण. आता हे सगळं कशासाठी, तर परोक्ष ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी. आता परोक्ष ज्ञान म्हणजे काय, तर शब्द ज्ञान.
शब्दज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला काय लक्षात येतं, तर विचार लक्षात येतात संतांचे. त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात. आणि हे परोक्ष ज्ञान सुद्धा समर्थांच्या प्रत्यक्ष अनुभूतीमधून आलेलं आहे. आणि समर्थांच्या प्रत्यक्ष अनुभूतीमधून आलेलं हे परोक्ष ज्ञान जे आहे ते आपल्याला अपरोक्ष अनुभूती आणून देण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून संत हे इतके दयाळू असतात, कारण आपल्यासारखी सर्वांना स्थिती प्राप्त व्हावी ही त्यांची तळमळ असते. म्हणून संपूर्ण साधनाक्रम जो आहे, म्हणजे परोक्ष ज्ञान आहे, विचार आहे, काही म्हणा तुम्ही. कारण साधनाक्रम हा सांगतात तेव्हा शब्दज्ञान तिथे असतंच. परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दज्ञान. शब्दज्ञानातनं विचार आपल्याला कळतात. हे सगळं सुसंगत शब्द आहेत आपल्या समोर जे आहेत ते. म्हणून परोक्ष ज्ञान जे आहे हे जीवाच्या मनाला समर्थांनी सांगितलेलं आहे. त्याला मनोबोध म्हणतात, मनोपनिषद म्हणतात, मनाचे श्लोक म्हणतात. आणि एवढा मनाला समर्थांनी उपदेश केलेला आहे. का बरं? कारण योग वैशिष्ट्यामध्ये म्हटलंय मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. कारण मन हे आहे हेच बंधनात टाकतं. आणि मनच काय करतं तर आपल्याला सोडवतं. कारण हा प्रपंच हा कसा आहे तर हा वासनांमुळे प्रपंच असल्यामुळे वासना हे प्रपंचाचं स्थूल स्वरूप आहे. आता प्रपंचाचं स्थूल स्वरूप हे वासना आहे. मग आता हे जन्मोजन्मी हे स्थूल प्रपंचाचं स्वरूप जे आहे ते मला बंधनात टाकतं. मग या बंधनातून सोडवण्यासाठी, ते मन सूक्ष्म करण्यासाठी काय करावं लागतं बघा, मन सूक्ष्म करावं लागतं. त्यासाठी विचार नावाचं साधन जे आहे, म्हणजे विचारांचं मंथन, खूप छान शब्द आहे बघा. विचारांचं मंथन सातत्याने आपल्याला करावं लागतं. आता दोन ज्ञान, आजचा जो विषय आपला की ज्ञान दृढ करण्याचा मार्ग. बघा, तर आत्मज्ञान दृढ करण्याचा मार्ग असा जर आपण विषय घेतला, तर जे आत्मज्ञानी आहेत त्याचा विचार तर आपण करणारच आहोत. पण आपण दोन पद्धतीने विचार करूयात. दोन ज्ञान आपल्या समोर आहेत. एक परोक्ष ज्ञान आहे आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान आहे. आता ज्ञान म्हटल्यानंतर दोन शब्द आपल्या समोर आले पाहिजेत. आता परोक्ष ज्ञान जे आहे ते साधकाला समजावून घ्यावं लागतं. जसं आपण आता ह्या वर्गाच्या माध्यमातून, समर्थ प्रस्थानत्रयीच्या वर्गाच्या माध्यमातून हे परोक्ष ज्ञान आपण समजावून घेण्याचा काय करतो आहोत तर प्रयत्न करतो आहोत. आणि सातत्याने आपण श्रवण करत राहिलो, त्याचं मनन करत राहिलो, हळूहळू त्या परोक्ष ज्ञानाचं आपल्याला आकलन होत राहतं. आणि साधक एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर, दुसऱ्या पायरीवरून तिसऱ्या पायरीवर अशा एक एक पायऱ्या चढत एका अंतिम टप्प्यावरती येतो. आणि ते परोक्ष ज्ञान हळूहळू हळूहळू काय होतं तर चढतं राहतं. आणि एक वेळ अशी येते की त्या परोक्ष ज्ञान सुद्धा ते दृढ करत राहावं लागतं. तो विचार आपण पुढे करणार आहोत. आणि परोक्ष ज्ञान दृढ झालं की त्या परोक्ष ज्ञानाचं अपरोक्षामध्ये काय येते तर अपरोक्ष अनुभूतीमध्ये रूपांतर होऊन जातं. मग आता जो साधक आहे त्याला पण परोक्ष ज्ञान दृढ करावं लागतं. आणि ज्याला अपरोक्ष अनुभूती आलेली आहे, म्हणजे जो ज्ञानी आहे, त्याला सुद्धा ते ज्ञान दृढ, अपरिवर्तनीय, अपरोक्ष होईपर्यंत त्याला सुद्धा काय करावं लागतं तर ते दृढ करावं लागतं. आलं लक्षात मला काय म्हणायचंय ते? एक परोक्ष ज्ञान दृढ करणं आणि एक अपरोक्ष ज्ञान जे आहे, म्हणजे अनुभूतीचं ज्ञान जे आहे ते कुठपर्यंत दृढ करायचं आहे तर सहज स्थिती येईपर्यंत ते दृढ करायचं आहे. असा आपण एक 3 टप्प्यांमध्ये सामान्यतः विचार करणार आहोत. आपण साधक आहोत. आता आपण परोक्ष ज्ञान समजावून घेतो आहोत. परोक्ष ज्ञान समजावून घेतल्यानंतर जे एका टप्प्यावर येईल, थोडं सांगितलं म्हणजे लक्षात येतं. समर्थांची करुणाष्टक आठवा. समर्थ जेव्हा म्हणतात, तुझ वीण रामा मजकंठ वेना, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, किंवा निरसी मोहमाया. आता समर्थांना अशी कुठली माया बांधून ठेवत होती हो? ते तर सगळा प्रपंच सोडून आले होते. आईला सोडून आले होते, वडिलांना सोडून आले होते, सगळा प्रपंच मागे टाकून आले होते, कुठलेही पाश नव्हते. पण तरी जेव्हा समर्थ म्हणतायत की निरसी मोहमाया, म्हणजे अजून रामरायाशी ते एकरूप झालेले नाहीये. आणि जो मधली अगदी अगदी किंचितशी जी रेषा असेल तेवढी त्यांना त्रास देते. म्हणजे ते किंचितचं जे अंतर आहे रामाशी एकरूप होण्याचं, ते त्यांना त्रास देत आहे. आणि तो साधक परोक्ष ज्ञान पूर्णपणे करवून घेतल्यानंतर जो त्या टप्प्यावर जातो, म्हणजे आता परोक्ष ज्ञान पूर्ण झालेलं आहे, पण ते दृढ करत राहणं तिथे आवश्यक असतं, कारण अजून रामरायाचं दर्शन झालेलं नाही. आणि तिसरं, रामरायाचं दर्शन झालेलं आहे आणि पुढे सहज स्थिती येईपर्यंत काय आहे तर ते ज्ञान दृढ करावे लागतं. त्याला म्हणतात दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष.
दृढ व्हावं लागतं, म्हणजे स्थिर व्हावं लागतं. अपरिवर्तनीय म्हणजे कधीही न बदलणारं, आणि अपरोक्ष म्हणजे साक्षात तिथे सतत काय आहे तर अनुभूती आहे. आणि ह्या 3 विचारांच्या माध्यमातून आपण हा पुढचा जो 3 श्लोकांचा विचार करणार आहोत. कारण आपण जर श्लोक बघितले तर हा जो 202 नंबरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात, मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. आता इथे समर्थ जे म्हणतात की मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, म्हणजे तुझं स्वरूप जे आहे ते तुला काय झालेलं आहे तर प्राप्त झालेलं आहे. आणि हा 3ऱ्या टप्प्यातला विचार आहे तो आपण आधी करूयात, आणि मग आपण सगळे साधक आहोत आणि साधकाच्या दृष्टिकोनातून जो विचार आहे तो आपण थोडा नंतर करूया. आता इथे समर्थ म्हणतात की मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. हे बघ, तू स्वतःला घडवलंस, म्हणजे साधक स्वतःला घडवतो, अंतरंग साधना करतो. हे संपूर्ण मनाच्या श्लोकांमध्ये जे संपूर्ण समर्थांनी विचार सांगितलाय तो विचारांप्रमाणे आचार करून त्यांनी मनाला घडवलंय, याला साधना असं म्हणतात. आणि साधना ही अतिशय खडतर असते. स्वतःला घडवावं लागतं, जडवावं लागतं, मनाविरुद्ध स्वतःला तापवावं लागतं. आणि असं त्या साधकांनी केलेलं आहे. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, आणि श्रीगुरूंच्या कृपेने तुला काय झालेलं आहे तर स्वरूपाची प्राप्ती झाली. आणि ते गुह्य तत्व जे आहे, मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, ते गुह्य तत्व जे आहे ते श्रीगुरूंच्या कृपेने तुला काय झालेलं आहे तर प्राप्त झालेलं आहे. तुला ज्ञान झालेलं आहे. पण ज्ञानाला सहजता येईपर्यंत काय आहे, परी अंतरी पाहिजे यत्न केले. पण ज्ञानाला सहजता येईपर्यंत प्रयत्न केले पाहिजेत. आता कोणते प्रयत्न करायचे आहेत आणि कशाला प्रयत्न करायचे आहेत, आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आता ज्ञान झालं बा ब्रह्मज्ञान, आता आम्ही आतापर्यंत ऐकत होतो की साधना करायची आहे, सगळं समजावून घ्यायचं आहे, श्री गुरूंच्या कृपेने ज्ञान झालं, मग आता परत कुठे साधना करायची आहे, आपल्याला असं वाटतं की नाही. पण शास्त्र असं सांगतं की हे जे ब्रह्मज्ञान आहे ते दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय होईपर्यंत काय आहे तर सतत संत संगत आहे. संत संगतीमध्ये विचार आहे. का बरं असं करावं लागतं तर बघा, आत्मानुभव जरी आला तरी सुद्धा या माईक जगामध्ये तो टिकवावा लागतो आणि टिकवण्यासाठी प्रयत्न आहेत. आता अनुभव आलाय, पण तो काय व्हावा लागतो तर मुरावा लागतो, रुजावा लागतो. आपल्याला माहितीये बघा, आपण म्हणतो की लोणचं घातलं आता उन्हाळ्यामध्ये, आता 2-3 महिन्यांनी ते काय होतं तर मुरतं आणि ते अधिक छान लागतं. मुरांबा काय होतो तर मुरतो. कणिक सुद्धा आपण लगेच मळल्यानंतर लगेच त्याच्या पोळ्या करत नाही, आपण म्हणतो ती मुरावी लागते, ती मुरायला पाहिजे अजून, तरच पोळी मौसूत होते. म्हणजे जो आत्मानुभव आलेला आहे तो सुद्धा काय व्हावा लागतो तर मुरावा लागतो, रुजावा लागतो. कारण या माईक जगताचा प्रभावच असा आहे, म्हणजे त्या मायेचा प्रभावच असा आहे की ती भल्या भल्यांना खाली ओढते. जसं पाणी उताराकडे सहजच वाहतं, त्याला काही करावं लागतं का, काहीच करावं लागत नाही. उतार दिसला की पाणी त्या दिशेने जातं. अगदी त्याचप्रमाणे काय होतं, या माईक जगतामध्ये सातत्याने ज्ञान दृढ करण्यासाठी ज्ञानांना सुद्धा संत संगतीमध्ये राहावं लागतं. आणि म्हणून तुकोबा म्हणतात, माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया. म्हणून संतांना सुद्धा संत संगत आवडते. तेव्हा पंढरपूरमध्ये जेव्हा वाळवंटात कीर्तन होत होती तेव्हा चोखोबा, जनाबाई, तुकाराम महाराज, नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकायला जायचे. कारण सातत्याने आता अंतःकरणात त्यांचे तर अखंड नाम आहे, सतत ते त्या परमात्मा स्वरूपाच्या अनुभूतीमध्ये आहेत. पण तरी सुद्धा वाळवंटामध्ये कीर्तन ऐकायची, कारण त्यांच्या त्या जीवीची आवड आणि तो जो अनुभव आहे तो सातत्याने दृढ करत राहणं. कारण या मायेचा प्रभाव असा आहे की तुम्ही अनुसंधान ती लगेच सोडायला लावते आणि लगेच ती काय करते तर आपल्याकडे ओढून घेते. एक छान दृष्टांत आहे, छोटीशी कथा आहे, गोष्ट आहे, म्हणजे ती सांगते म्हणजे लक्षात येईल आपल्याला. नारद महर्षींच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आलेला आहे की नारद महर्षी आणि भगवान गोपालकृष्ण हे एकदा फेरफटका मारायला निघाले. आता गप्पा मारत चालले होते आणि असंच नारद म्हणत होते, भगवंत हा काय तुमची ही माया आहे, लोक म्हणतात की मला भुलवते, नंतर मला मोहित करते, मला ती काय करते तर चकवते, फसवते. मी तर आजपर्यंत कधी या मायाचं स्वरूप मला अनुभवायला आलं नाही गो. लोक खूप म्हणतात तुमच्या माया माया अशी आहे, माया तशी आहे,
ती मोहित करते, बंधनात टाकते, उगाच सगळेजण त्या मायेला घाबरतायत. बघा नारद महर्षी बोलतात आणि भगवंत मात्र गालातल्या गालात काय करतात तर ते हसतायत. तेवढ्यात एकदम भगवंत म्हणाले की अरे नारदा मला ना खूप तहान लागलेली आहे. तर म्हणे बघ कुठे पाणी दिसतंय का. आता भगवंताला तहान लागली म्हटल्यानंतर नारद महर्षी इकडे तिकडे बघायला लागले, कुठे पाणी दिसतंय का. कुठे पाणी दिसेना, पण त्यांना एक झोपडी मात्र दिसली. आणि जेव्हा झोपडी दिसली तेव्हा ते भगवंताला म्हणतात की तिथे एक झोपडी आहे, मी त्या झोपडीत जाऊन काय करतो तर पाणी घेऊन येतो. आणि म्हणून नारद महर्षी झोपडीजवळ गेले आणि झोपडीचं दार त्यांनी ठोठावलं. आता दार वाजवल्यानंतर त्याच्यातनं एक सुंदर स्त्री बाहेर आली. आणि ती सुंदर स्त्री बघितल्याबरोबरच ते तिथे मोहित झाले थोडे नारद महर्षी. पण तरी म्हणाले की अहो पाणी हवंय, तुम्ही पाणी देता का. ती म्हणाली की या आतमध्ये बसा. नारद महर्षी आत जाऊन बसले आणि कुठलं पाणी, त्या स्त्रीचं ते सौंदर्य बघून ते इतके मोहित झाले की ते पाणी पूर्ण विसरले आणि त्या स्त्रीच्या ते मोहात पडले, त्या स्त्रीच्या प्रेमात पडले. तिथेच त्यांनी मुक्काम ठोकला आणि मुक्काम ठोकल्यावर त्या स्त्रीशी त्यांनी काय केलं तर लग्न केलं. लग्न झाल्यानंतर संसार थाटला. संसार थाटल्यानंतर त्यांना 4 मुलं झाली. 4 मुलं झाली आणि अतिशय गुण्यागोविंदाने काय होता तर त्यांचा संसार सुरू होता. आता असा संसार सुरू असताना खूप म्हणजे खूप पाऊस झाला. पाऊस झाला म्हटलं की नदीला खूप मोठा महापूर आला. महापूर आला आणि महापूर आल्यामुळे सगळी घरं जी आहेत ती गावातली वाहून गेली. आता नारद महर्षींचं पण घर काय आहे तर ती स्त्री त्यांची 4 मुलं हे सगळेजण त्या पाण्यामधून मार्ग काढत काढत कसं तरी आपण पुढे जावं म्हणून ते चालायला लागले. पण पाण्याचा जो लोट होता, तो त्याचा ओघ जो होता तो एवढा प्रचंड होता की ती स्त्री ती वाहून गेली. 2 मुलं खांद्यावर, 2 मुलं हाताशी, हाताची मुलं दोन्ही सुटली. 2 खांद्यावरची मुलं सुद्धा कुठेतरी निघून गेली आणि फक्त नारद महर्षी एकटे राहिले. आणि कसे बसे आपला जीव वाचवत ते कुठे आले तर पाण्याच्या बाहेर नदीच्या तीरावरती येऊन ते बसले आणि अतिशय शोकमग्न दुःख स्थिती, कारण संपूर्ण प्रपंच त्यांचा वाहून गेला होता. एक स्त्री, 4 मुलं, जे त्यांचा प्रपंच सगळा काय झाला होता नष्ट झाला होता आणि ते अतिशय दुःखी असे बसले होते. आणि तेवढ्यात तिकडून काय आले तर भगवंत आले आणि भगवंताला बघितल्याबरोबर नारदांना काय झालं तर स्मरण झालं आणि भगवंत हसतात नारदाकडे बघून. काय म्हणे पाणी आणलंस का तू माझं. नारद महर्षी म्हणतात त्यांना तेव्हा आठवण झाली की अरे आपण पाणी आणायला गेलो होतो आणि काय हे सगळं एवढं मोठं आहे, मध्यंतरीच्या काळात काय झालं. तर भगवंत म्हणतात अरे मी तुझी किती वेळ वाट बघतो इथे, तू पाणी आणतोयस म्हणून. म्हणजे एका क्षणामध्ये एवढा मोठा प्रपंच मायेने जो नारदांना दाखवला, ते नारदांना भुलवलं आणि त्या नारदांच्या लक्षात आलं की भगवंताच्या आश्रित जी माया आहे ती कशी भुलवते सगळ्यांना. आणि ही मायेची शक्ती जी आहे बघा मोहित करणं ती आपल्याला भुलवते आणि म्हणून भगवंताला शरण जावं लागतं. म्हणजे ज्याच्या स्वाधीन ही माया आहे त्या भगवंताविषयीचं श्रवण करणं, कीर्तन करणं, मनन करणं आणि त्या भगवंताचं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा, कारण भगवंताचं ज्ञान झालं म्हणजे परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा तो जो सिद्ध आहे किंवा जो ज्ञानी आहे तो या माईक जगतामध्येच देहाचं प्रारब्ध असेपर्यंत जीवन जगत असतो. आणि म्हणून ज्ञान दृढ करण्यासाठी सतत संत संगत जी आहे ती सांभाळावी लागते. म्हणून 3 शब्द लक्षात ठेवायचे, दृढ, अपरिवर्तनीय आणि अपरोक्ष, म्हणजे कधीही न बदलणार असं जे ज्ञान आहे त्याला सहज स्थिती असं म्हणतात. बघा जडभरताचं उदाहरण पण आपल्या सगळ्यांना माहितीये की एक हरिणी जी आहे, गर्भिणी जी आहे, ती नदी, तिच्या मागे सिंह लागला आणि त्याच्या भीतीने ती काय करत होती, नदीवरनं तिने उडी मारली आणि तिचा गर्भ पाण्यामध्ये पडला आणि तो गर्भ जो पडला तो जड जे भरत होते त्यांनी तो सांभाळला आणि त्या हरणामध्ये ते गुंतले. बघा जीवनमुक्त स्थितीवरती आलेले परत त्या हरणाच्या पिल्लामध्ये गुंतलेले आहेत. आणि म्हणून ते समर्थ जे म्हणतायत की मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी.
जरी तुला गुज प्राप्त झाला तरी सुद्धा तुला यत्न केले पाहिजेत. कधीपर्यंत? तर दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय होईपर्यंत. आणि सदा श्रवणे पाविदे निश्चयासी. बघा, एकनाथ महाराज रोज कीर्तन करत होते. अगदी कोणी नसेल कीर्तन ऐकायला तरी सुद्धा एक विठ्ठल समोर आणि स्वतः असे कीर्तन करत होते. पण रोज 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 काय आहे तर रोज श्रवण विठ्ठलाला म्हणजे कीर्तन करायचं, केलेलं कीर्तन आपणच श्रवण करायचं आणि पांडुरंगासमोर काय करायची तर कीर्तन सेवा सादर करायची. दासगणू महाराज सुद्धा रोज कीर्तन करत होते. समर्थांच्या हातामध्ये काय आहे तर जपाची माळ बघायला मिळते आपल्याला समर्थांच्या फोटोमध्ये. गोंदवलेकर महाराज जे आहेत त्यांच्याही हातामध्ये आपल्याला जपमाळ बघायला मिळते. त्याला ज्ञानोत्तर काय म्हणतात? भक्ती उपासना. आणि ही सर्व संत करतात ज्ञानोत्तर भक्ती आणि उपासना. आज जर आपण आळंदी सारख्या ठिकाणी गेलो तर आळंदीला सुद्धा साखरे महाराजांचा रोज पंचदशी आणि विचार सागरचा अभ्यास वर्ग सुरू असतो. आता शिकवणं लोकांना किंवा लोकांना पाठवर्ग घेतले जातात तेव्हा त्या ग्रंथाचं ज्ञान करून देणं हे तर कार्य आहे संतांचं. पण ते ज्ञान देताना स्वतःचं ज्ञान सुद्धा सातत्याने दृढ होत राहतं. ही त्यांची काय आहे तर म्हणायचं तर साधन आहे. नाहीतर खरं तशी आवश्यकता नसते. पण तरी सुद्धा ज्ञानी या जगतामध्ये जीवन जगत असताना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तो काय करत असतो तर ह्या ज्ञानदानाचं कार्य करत असतो. आता बघा, परमपूज्य डॉक्टर काका त्यांच्या चरित्रामध्ये असा प्रसंग आलेला आहे की काकांना समाधी स्थितीचा काही काळ अनुभव येऊन गेला. आणि काही काळ अनुभव येऊन गेल्यानंतर सुद्धा काका गेले कित्येक वर्ष म्हणजे अनुभव आल्यानंतर सुद्धा 50 वर्ष काकांनी प्रवचन केलेली आहेत. गावोगावी जाऊन ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. कारण सतत ते ज्ञान दृढ करत राहणं आणि ह्या ज्ञानातून जी सहजावस्था येते ना तिचं वर्णन डॉक्टर काका करतायत. काकांचं कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये ही ओवी आहे की सहजावस्था ऐशी खरे तिचीही ऐशी तैशी तीही न पडो माशी आनंद भोजनी. ही सहजावस्था जी आहे ती अशी असते की बघा, गमतीचा एक विचार आहे, आपण अज्ञानाला इतकी सहजावस्था असते की आपण अज्ञानी आहोत, आपण प्रापंचिक आहोत हेही लक्षात येत नाही. याला काय म्हणतात? अज्ञानाला असलेली सहजावस्था. आता आपण अज्ञानाकडून कुठे चाललोय? ज्ञानाकडे. म्हणजे आपण कोण आहोत तर साधक आहोत. आपल्याला वाटतंय कुठेतरी की आता आपल्याला ज्ञानाची प्राप्ती व्हावी. पण जे अज्ञानी असतात त्यांना इतकी सहजावस्था आलेली असते त्या अज्ञानाला की आपण अज्ञानी आहोत हेही त्यांना लक्षात येत नाही. आणि तसं दुसरं, ज्ञानाला आलेली सहजावस्था. आता ही इतकी सहजावस्था असते की मी ज्ञानी आहे असं सुद्धा त्या ठिकाणी स्थिती नसते. आणि अशा सहजावस्थेमधून तो ज्ञानी जो आहे तो सहज या जगामध्ये जीवन जगत असतो आणि जगामध्ये वावरत असतो. आता अज्ञानी आणि ज्ञानी यांच्यामध्ये फरक काय असतो? तर अज्ञानाचं अंतःकरण जे आहे ते प्रपंचात लिप्त असतं आणि ज्ञानाचं अंतःकरण ते परमात्म्याशी एकरूप झालेलं असतं. ते प्रपंचापासून अत्यंत काय असतं तर अलिप्त असतं आणि परमात्म्याशी एकरूप झालेलं असल्यामुळे तिथे अखंड काय असते तर आनंदाची अनुभूती असते. आणि म्हणून संतांच्या सहवासात गेल्यानंतर, सद्गुरूंच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला सहजच तिथे काय ते तर आनंदाची अनुभूती येऊन जाते. म्हणून समर्थ संतांचं सद्गुरूंचं वर्णन करतात. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. सुख आणि आनंद हा संतांच्या रूपाने जणू काही काय तो तर आकाराला येतो. मूर्तिवंत आनंदाची मूर्ती म्हणजे काय आहे तर संत आहे. म्हणून समर्थ इथे सातत्याने जे म्हणतायत ना, धरी सज्जन संगती धन्य होसी. म्हणजे आपण जे साधक आहोत म्हणजे अगदी बद्ध जो असेल त्यांनी पण संतांच्या संगतीमध्ये राहावं. जर त्याला कुठेतरी पूर्वसुकृत त्याचं उदयाला आलं तर त्याला संत संगती लागते. नंतर मुमुक्षु आहे त्यांनी पण संत संगतीत राहावं. तो तीव्र मुमुक्षु आहे त्यांनी पण संत संगतीत सातत्याने राहण्याचा प्रयत्न करावा. बघा, संत संगती ही प्रयत्नपूर्वक सांभाळावी लागते. आणि जो साधक आहे त्यांनी पण संत संगतीमध्ये राहावं आणि पुढे जो सिद्ध आहे त्यांनी सुद्धा सातत्याने संत संगतीमध्ये राहावं. असं आपल्याला इथे समर्थ सांगतायत की संत संगत ही कुठल्याही आपण म्हणू की कुठल्याही स्थितीमध्ये संत संगतीमध्ये सातत्याने प्रत्येकाने आपल्याला ठेवण्याचा काय करावा तर प्रयत्न करावा. कारण संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती.
जे मोक्ष संतांच्या ठिकाणी काय येतो तर विश्रांतीला येतो असं म्हटलेलं आहे. आता मोक्ष हा शब्द पण कसा आहे तर बंधन सापेक्ष आहे. जेव्हा आपण मोक्ष म्हणजे मुक्ती, आता मुक्ती हा बंधन सापेक्ष शब्द आहे, पण तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष सुख हाणू लाथा. आम्ही अशा सहज स्थितीमध्ये गेलेलो आहोत की आम्हाला मोक्ष सुखाला सुद्धा आम्ही लाथा हाणतोय. म्हणजे असं म्हणून संतांच्या सहवासात का राहावं यासाठी हा विचार आपल्या समोर सांगितला. आता हा एवढा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जरी आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली तरी ज्ञानोत्तर कर्म उपासना साधना करावी लागते. परत लक्षात घ्यायचं की ते कुठपर्यंत तर ते ज्ञान दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष होईपर्यंत. आणि असा मग जो साधू असतो तो लोकांतामध्ये राहून सुद्धा काय असतं तर एकांतामध्ये राहत असतो आणि त्याची स्थिती इतकी सहज असते, इतकी सहज असते बघा. अत्यंत विरक्त अंतःकरण असतं, सहजच तिथे सुख शांती तृप्ती समाधान निर्भयता तिथे नांदत असतात आणि सहजच त्याच्या सहवासात गेलं की सुद्धा आपल्याला तिथे त्या सगळ्यांची काय येते तर अनुभूती येऊन जाते. म्हणून समर्थांनी हे सगळ्यांसाठी सांगितलेलं आहे. अगदी जसं आपण म्हणू साधक जो आहे तो आणि सिद्ध जो आहे तो सुद्धा. म्हणून साधकासाठी सुद्धा समर्थ सांगताय सेविलेचे सेवावे अन्न घेतलेचे घ्यावे जीवन तैसे श्रवण मनन केलेची करावे. तसे सिद्धांना सुद्धा काय आहे तर सांगितलं आहे की परत परत तुम्ही काय करा. म्हणून मग अशी म्हटलं तसं एकनाथ महाराज रोज कीर्तन करत होते, दासगणू महाराज कीर्तन करत होते, सगळे संत अजून काय करत होते तर ज्ञानोत्तर भक्ती आणि उपासना करत होते दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय होईपर्यंत. म्हणून समर्थ आपल्याला अगदी इथपर्यंत मार्गदर्शन करतायत की सिद्ध दशा प्राप्त झालेला सुद्धा कुठे घसरता कामा नये. कारण ज्ञान झाल्यानंतर सुद्धा यत्न करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. जो ज्ञानी असतो ना, एक भगवद्गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे की जो ज्ञानी असतो ना त्याला सुद्धा विषयांची इच्छा होण्याचा संभव असतो. असं 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात. आपल्या समोर श्लोकच आहे. सदृशम चेष्टते स्वस्यः प्रकृतेर ज्ञानवानपि प्रकृती यांती भूतानी निग्रह किम करिष्यति. बघा, ज्ञान झालं, ब्रह्मानुभव आला तरी सुद्धा ज्ञानाला काय असतं प्रारब्ध कर्म हे भोगावंच लागतं. कारण आपण बघितलं की संचित कर्म जळून जातं, क्रियमाण कर्माचा लेप लागत नाही, पण प्रारब्ध कर्म हे संतांना सद्गुरूंना ज्ञानाला आता तीनही एकच आहे सगळे त्यांना प्रारब्ध कर्म भोगावंच लागतं. कारण प्रारब्ध कर्म हे भोगूनच त्याचा काय होतो तर क्षय होतो. आता प्रारब्धामुळे काय होतं तर इच्छा होतात. कारण प्रारब्ध कर्माचं फळच आहे की इच्छा होणं. कारण प्रारब्धात काय हवं काय नको, जसं हवं नको आपण म्हणतो म्हणजे इच्छा होणं हेच काय तर प्रारब्ध कर्माचं फळ आहे. म्हणून ज्ञानी सुद्धा प्रारब्ध कर्म भोगत असल्यामुळे त्याला सुद्धा इच्छा होण्याचा संभव असतो. बघा, एक उदाहरण घेऊया. आता वाटलं एखाद ज्ञानाला की मला आज बासुंदी पाहिजे, पण आता इथे असं आहे की प्रारब्धाप्रमाणे प्रारब्धात असेल तर बासुंदी मिळेल, प्रारब्धात नसेल तर बासुंदी मिळणार नाही. प्रारब्धात असेल बासुंदी मिळाली रामकृष्ण हरी, प्रारब्धात नसेल बासुंदी मिळणार नाही तरी रामकृष्ण हरी. अशी त्या ज्ञानाची काय असते तर स्थिती असते. म्हणजे सहजच तिथे काय होते त्या इच्छेची तर निवृत्ती होऊन जाते. म्हणून हे ज्ञान आपला विषय काय दृढ होईपर्यंत प्रयत्नपूर्वक हे करावं लागतं आणि असं करता 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 सहज निवृत्ती होऊन जाते. प्रारब्धात असेल तर मिळेल, नसेल तर मिळणार नाही. बघा, साधन काळामध्ये त्या सिद्धाने म्हणजे त्या ज्ञानाने सुद्धा काय केलेली असते तर साधना केलेली असते. कशाची साधना केलेली असते तर आपल्या इंद्रियांना आवरण्याची साधना केलेली असते. आणि इंद्रियांना आवरता आवरता अशी एक स्थिती येऊन जाते की माऊली म्हणतात इंद्रिये इंद्रिय त्याच्या स्वाधीन होऊन जातात. आधीची स्थिती काय असते, इंद्रिय म्हणितले करती, म्हणजे इंद्रिय म्हणेल तसा तो वागत असतो साधक. आणि सिद्ध स्थितीमध्ये काय असतं तर तो म्हणेल तशी इंद्रिय वागतात, म्हणजे त्याच्या स्वाधीन ती इंद्रिय असतात. बघा, आपण समजा 3 गोष्टी बघितल्या. अज्ञानी असतो, आता अज्ञानी काय असतो इंद्रियांबरोबर धावतो. आज बटाटा वडा खावा वाटला, वाटतंय खरं म्हणजे की तब्येत बरी नाहीये, पण तरी इंद्रिय सांगतायत की मला बटाटे वडा खायचा आहे, पाऊस खूप छान बाहेर पडतोय.
आता डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की बटाटा वडा खायचा नाही, तरी सुद्धा तो जाऊन बटाटा वडा खातो आणि मग जे व्हायचं ते होऊन जातं. म्हणजे अज्ञानी जो असतो तो इंद्रियांच्या अधीन असतो. साधक जो असतो तो इंद्रियांना विषयांपासून सतत आवरण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून रात्रंदिना युद्धाचा प्रसंग असं जेव्हा तुकोबा म्हणतात, की साधकाचं असं सतत अंतर्बाह्य सुरू असतं. अरे नाही, मला इच्छा झालेली आहे, पण शास्त्र आणि संत सांगतात, की मला परमात्म स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर मला इंद्रियांना आवरलं पाहिजे. जे मनात येईल ते बोललं नाही पाहिजे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मला त्या भक्तिपंथानेच तर आम्हाला न्यायला पाहिजे. मला सिरियल, सिनेमा बघायचा नाही. असं साधकाने स्वतःला घडवायचं असतं, म्हणजे तो इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवतो. आणि जो ज्ञानी असतो, त्याच्या ताब्यामध्ये इंद्रिय असतात. जे तो म्हणेल ते काय करतात, तर इंद्रिय करत असतात. आणि असा जो ज्ञानी असतो, जेव्हा त्याला काही ठिकाणी यत्न आहेत बरं का, पण असं करता 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 त्या ज्ञानाला इतकी सहज स्थिती येऊन जाते, की त्याच्या मनात एक इच्छा यावी आणि त्या इंद्रियांनी ते काम करावं. म्हणजे तो म्हणेल तशी इंद्रिय वागतात. आता ती इतकी उच्च स्थिती आहे, की त्याच्या मनात जो आहे सत्यसंकल्पाचा दाता नारायण, त्याच्या मनात सत्यसंकल्पच येतात आणि त्या सत्यसंकल्पाच्या दिशेनेच ती इंद्रिय काय करतात, तर काम करतात. कारण आता फक्त देहरक्षण करणं, कारण देहरक्षणाकरता जितक्या विषयांची जरुरी आहे, ती तेवढंच काय करतात, तर ते ज्ञानी करत असतात. जे विषयांचे भोग हे शरीर यात्रा करता आहेत, पण शरीर यात्रा विषय भोगांकरता नाही, असा दृढ निश्चय त्यांचा झालेला असतो. आता हा तिसरा टप्पा मी आधी सांगितला, की जो ज्ञानी आहे त्यांनी हे ज्ञान दृढ कसं करावं आणि त्यांना का करावं लागतं. आता पुढे 201 मनाचे श्लोक सांगून झाले. आता परोक्ष ज्ञान जे आहे, आता आपण सगळे साधक आहोत आणि आता मेजॉरिटीने आपण सगळे साधक आहोत. कोणी सिद्ध असू शकतं, त्यांना आपण नमस्कार करूयात. जे मी नमस्कार करते त्यांना. पण आपण सगळे साधक आहोत. आता साधक म्हणून आपण हे परोक्ष ज्ञान समजावून घेण्यासाठी सातत्याने असं काय करतो, वर्गांचं आयोजन करतो, ग्रंथांचा अभ्यास करतो, मनोबोधाच्या परीक्षा देतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या आपण समजावून घेण्यासाठी हे शब्द ज्ञान जे आहे समजावून घेऊन त्याप्रमाणे आपण सातत्याने साधना करण्याचा प्रयत्न करत असतो. जे परोक्ष ज्ञान समजावून घेऊन आत्मतत्वापर्यंत आपण पोहोचण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. श्रवण, मनन, निधिध्यासन हे त्याच्या पायऱ्या आहेत. आणि सज्जनांच्या संगतीमध्ये राहा, श्री गुरूंची कृपा प्राप्त करून घ्या, हा सगळा साधन मार्ग समर्थांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि श्री गुरु जे आहेत हे कसे आहेत, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी वारंवार वारंवार साधकाला सांगत असतात. पण साधन नेटाने करणं हे कोणाचं काम आहे, हे साधकाचं काम आहे. बघा, आता प्रत्येक साधकाचा स्वभाव वेगळा आहे, त्याचं प्रारब्ध वेगळं आहे, त्याची परिस्थिती वेगळी आहे. नंतर तो साधक एवढं सगळं सांभाळून क्रियामान स्वातंत्र्यामध्ये किती नेटाने साधन करतो आहे, यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आता समर्थांनी सांगितले ना श्लोकांमध्ये, की विहित कर्माचरण कसं करावं, सत्संगत कशी सांभाळावी, उपासना कशी करावी, गुरुसेवा कशी करावी, विवेक, वैराग्य, हे सगळे जे विचार आहेत, म्हणजे हे सगळं जे परोक्ष ज्ञान आहे, हे समर्थांनी आपल्याला या सगळ्या श्लोकांमधून सांगितलेलं आहे. पण आता या श्लोकांमधून जे आपण विचार समजून घेतो, मी सुरुवातीला शब्द वापरला मंथन असं म्हटलं, तर त्याचं मंथन व्हावं लागतं. आणि या विचारांचं मंथन होण्याचं साधन कोणतं आहे, तर समर्थांनी सांगितलेलं तेच आहे. त्या मंथन म्हणजे मंथन. आपल्याला माहितीये की आपण कशाचं मंथन करतो, ताकाचं मंथन किंवा समुद्र मंथन हा शब्द आपण ऐकलाय. समुद्र मंथनाला काय कोणाची रवी केली होती, सर्पाची रवी केली होती. आणि सर्पाची रवी करून तो समुद्र घुसळला. मग आता इथे हे मंथन विचारांचं करायचं आहे, तर कुणाची रवी करायची आहे, तर इथे मनाला रवी करायची आहे. आणि मनरूपी रवीने विचारांचं मंथन करायचं आहे. आणि हा विचार मंथनाची प्रक्रिया कुठपर्यंत आहे, तर हातात लोणी येईपर्यंत, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती होईपर्यंत. आता आपल्या सगळ्यांकडे दूध येतं, दुधामध्ये लोणी असतं. पण आता असं सगळेजण म्हणतात, पण आता दुधातलं लोणी प्रगट असतं का, तर ते प्रगट नसतं. ते कसं असतं, गुप्त स्वरूपात असतं. आता दुधातून लोणी काढण्याची प्रक्रिया ही केवढी मोठी आहे. दूध आणायचं,
आणल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ असलेल्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी ओलं करून ते पातेलं घ्यायचं. नंतर त्या पातेल्यामध्ये काय करायचं तर दूध तापवायचं. आता तापवायचं म्हणजे जेव्हा आपण गॅसवर दूध ठेवतो तेव्हा गॅस मोठा असून चालतो का? गॅस बारीक लागतो आणि दुधाजवळ उभं राहावं लागतं. दुधाकडे इतका वेळ मी बघत होते, पण काहीतरी कोणीतरी बोललं किंवा माझ्या मनामध्ये विचार येऊन गेला. दुधावरची नजर दुसरीकडे गेली आणि लक्ष दुसरीकडे गेलं म्हणून दूध उतू गेलं. असा कित्येक वेळा आपल्यावरती हे प्रसंग आलेले आहेत. थोडी जरी नजर हटली तरी दूध उतू गेलं की काय होतं? जो कसदार भाग असतो दुधावरचा तो निघून जातो. आता कसदार भाग कुठल्या दुधावरचा? तर साय हा दुधावरचा कसदार भाग आहे. बघा, दूध आणलं, भांड्यामध्ये तापवलं, गॅस बारीक केला, कारण जर बारीक गॅसवर दूध तापवलं तर छान जाड साय निघते आणि शेवटच्या क्षणाला आपण पटकन गॅस मोठा करून जावं घाईघाईने म्हटलं तर दूध उतू जातं आणि जे सर्वोत्तम अंग जे साय आहे ते साय काय होते तर ती निघून जाते. आता रोजचा अनुभव आहे. आता साधं दूध तापवताना जर इतकं सावध लागतं, अगदी त्याचप्रमाणे ह्या विचार मंथन करताना साधक कसा पाहिजे? म्हणजे ह्या मनाच्या श्लोकांचं जे विचार मंथन आहे, असं एकदा करून संपतं का हो ते विचार मंथन? तर सातत्याने करत राहावं लागतं. मग विचार मंथन करताना साधक कसा पाहिजे? तर सावध, साक्षेपी आणि दक्ष लागतो. दूध आणायचं, तापवायचं, तापवल्यानंतर विशिष्ट टेम्परेचर पर्यंत ते थंड होऊ द्यावं लागतं. लगेच काही आपण त्याला काय विरजण घालत नाही त्याच्यामध्ये. थोडं थंड व्हावं लागतं. थंड झालं की त्याच्यामध्ये आपण विरजण लावावं लागतं त्याला. विरजण लावलं की ते रात्रभर तसं झाकून ठेवावं लागतं आणि दुधाचं दही झाल्यानंतर ते एका दुसऱ्या भांड्यात काढून रवीच्या साहाय्याने ते बराच वेळ घुसळावं लागतं. बघा, दही घुसळताना दह्याच्या प्रत्येक कणाला रवीचा स्पर्श व्हावा लागतो. कारण रवीचा स्पर्श प्रत्येक कणाला झाल्याशिवाय सर्व कणांमध्ये गुप्त असलेलं लोणी बाहेर पडत नाही. म्हणून प्रत्येक कणाला रवीचा स्पर्श व्हावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे मी हा गटाचा अभ्यास करीन, मी त्या गटाचा अभ्यास करीन, मी आता उपस्थित नव्हते. समर्थांचा प्रत्येक श्लोक जो आहे, तो प्रत्येक श्लोकाने मनाची जडण आणि घडण करायची आहे. म्हणून मनाची रवी करून हे विचारांचं मंथन जे आहे, हे करणं असंच आहे. 200 हे जे आपलं 201 पासून ते 203 पर्यंत आणि पुढच्याही 2 श्लोकांमध्ये समर्थ जे सांगतायत 204 पर्यंत, हे मनाचं मंथन कसं करायचं हे आपल्याला समर्थ सांगतायत. बघा, आता मी म्हटल्याप्रमाणे साधक जसा एक एक पायरी चढत जातो विचार मंथनाची, तसा तो परोक्ष ज्ञानाच्या अंतिम टप्प्यावरती येतो. आता तो अंतिम टप्प्यावरती आलाय हो, परोक्ष ज्ञान. आता मनाची रवी करून त्यांनी त्या सगळ्या विचारांचं मंथन करून त्या मनाच्या श्लोकांना घुसळलंय, विचारांना घुसळलंय. बघा, रवी कशी फिरते लक्षात ठेवा. अशी आणि आपण एकदा अशी करतो आणि एकदा अशी करतो. मनाने काय करायचं आणि काय करायचं नाही. सज्जन संगत धर, कुसंगत सोड, वंद्य जे आहे ते घे, निंद्य जे आहे ते सोड. बघा, असं रवी आठवण आणि विचार करा सगळ्याचा. मग काय करायचं आणि काय करायचं नाही हे समर्थ आपल्याला सांगतात. आणि असं करत करत मनाला घडवत घडवत तो साधक अंतिम टप्प्यावरती आलेला आहे. परोक्ष ज्ञान त्याला आकलन झालेलं आहे. पण आता हे परोक्ष ज्ञान सुद्धा काय व्हावं लागतं तर दृढ व्हावं लागतं. आता आपण सगळे विचार, जनी निंदते सोडो, जनी निंदते सर्व सोडवून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे, मनात वांचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. आता कळतंय मला, अरे तुझं पूर्वसंचित जसं आहे तसं त्याप्रमाणे तुला भोगावं लागतंय. मग कशाला आरडाओरडा करतोस, कशाला चिडचिड करतोस? मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार ते होऊन जाते. म्हणायला छान येतो, पण प्रत्यक्ष घटना आपल्यावरती आली की मग आपण सगळं काय होतं तर गडबडून जातो. कारण जसं पाहिजे तसं मनाने मंथन केलेलं नाहीये विचारांचं. फक्त ते वाचलेले आहेत. रघु नायका दृढ चित्ती धरावे, जुने ठेवणे मीपणे कळेना, गुरु अंजने वीण ते कळेना. तो परब्रह्म स्वरूप कसा आहे चळेना ढळेना, कदा देवराणा. धरी रे मना संगती सज्जनाची. हे सगळं जे घुसळणं आहे मनाची रवी करून या सगळ्यांना घुसळायचं आहे.
आणि सत्संगत असं जर घुसळायला लागलं की हळूहळू त्या कणाकणांमधून लोणी वर यायला लागतं, लोणी वर यायला लागतं, म्हणजे मन शुद्ध व्हायला लागतं. सत्संगत आवडायला लागते, कुसंगत अजिबात आपोआप बाजूला पडायला लागते आणि विसंगतीकडे दुर्लक्षच होऊन जातं. म्हणून हे असं सातत्याने विचारांचं मंथन मनाच्या रवीने करायचंय. आता मी विचार मंथन करतेय बघा, आता मी विचार मंथन करते या सगळ्यांचं, मग असं लगेच काहीतरी होऊन जाईल का? असं लगेच काही होत नाही. दीर्घकाळ ते विचारांचं मंथन करावं लागतं. अहो पण किती काळ करायचं आम्ही ते विचार मंथन? आपल्याला शास्त्र आणि संत सांगतात, कदाचित 2-4 जन्म सुद्धा करावे लागेल, कदाचित अनेक जन्म करावे लागेल आणि कदाचित ह्याची दही ह्याची डोळा करावे लागेल. पण कुठेतरी ते विचार मंथन सुरू होणं आवश्यक असतं. पण जरी मला विचार मंथन करावं लागलं तरी मी थकणार अजिबात नाही. का याच जन्मात होऊन जाईल मला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती. समर्थ आपल्याला विश्वास देतायत. काय म्हणतात, जीवनमुक्ती जी आहे तुम्हाला याच जन्मामध्ये मिळेल. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना अयोग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वास येता मुक्ती भोगी. म्हणजे तुम्हाला जीवनमुक्तीचा आनंद मिळणार आहे. पण विचार मंथन मी करणार आहे. कसं? संतांनी सांगितल्याप्रमाणे मनाची रवी करून त्या विचारांना घुसळून काढणार आहे. आणि जे सुसंगत विचार नाहीत ते काढून टाकायचे, जे सुसंगत विचार आहेत परमात्मा स्वरूपाशी त्यांचं मात्र सतत मनन करायचं आहे. बघा, हे क्रियामाण स्वातंत्र्यामध्ये शास्त्रशुद्ध विचार करण्याचं क्रियामाण स्वातंत्र्य जे आहे ते मला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून किती वेळ लागेल असा प्रश्न साधकांनी विचारायचा नाही. त्याच्या हातामध्ये काय आहे? तर फक्त अभ्यास करणं आणि विचार मंथन करणं. बघा, दृष्टांत सांगितलं की जरा फार लवकर लक्षात येतं. आता आपण सगळेजण रोज काय लावतो? भात लावतो कुकरला. आता कुकरला भात लावल्यानंतर 3 शिट्ट्या होतात. 3 शिट्ट्या झाल्या की आपण गॅस थोडा बारीक करतो आणि थोड्या वेळाने तो काय करून टाकतो? तर बंद करून टाकतो. आता गॅस बंद केल्यानंतर आपण कुकरचं झाकण लगेच उघडतो का? नाही उघडत. कारण जर उघडलं तर काय होईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि उघडत का नाही? तर ती वाफ दबावी लागते, झाकण पडावं लागतं आणि हा जो झाकण पडेपर्यंतचा जो काळ आहे, बघा, झाकण पडेपर्यंतचा जो काळ आहे तो सांभाळून ठेवण्यासाठी म्हणजे परोक्ष ज्ञान दृढ झालेलं आहे, पण तरी परत सुद्धा श्रवण, मनन, निधिध्यासन करत राहावं लागतं. आता माझं जे आहे, आता बघा, वाट बघणं हा प्रकार इथे नाहीये. कारण वाट कोणाची बघतो आपण? जो बाहेरून जर कोणी एखादी व्यक्ती यायची असेल तर आपण वाट बघतो. फेऱ्या मारतो, घड्याळाकडे बघतो, अजून का नाही, अजून का नाही, म्हणजे बाहेरून यायची असते. पण इथे आत्मस्वरूप काय बाहेरून येणारच नाहीये. ते कुठे आहे? तर माझ्या आतमध्येच आहे. ते नित्यप्राप्त माझं स्वरूपच आहे. त्यामुळे वाट बाहेरून बघायची नाहीये. मग परोक्ष ज्ञान, बघा, झाकण पडेपर्यंतचा हा जो काळ आहे त्याप्रमाणे साधकांनी हे साधन चालू ठेवायचं आहे. कुठपर्यंत? तिकडून शिट्ट्या वाजेपर्यंत. म्हणजे कुठून? श्री गुरु कृपेचा क्षण येईपर्यंत. तोपर्यंत इंद्रियांना सांभाळून ठेवायचं, मनाला आवरून ठेवायचं, त्यांना बहिर्मुख होऊ द्यायचं नाही. म्हणून काय करायचं? 3 शिट्ट्या, गॅस बंद. म्हणजे काय? बाह्य साधनं आता संपली आहेत. बाह्य साधनं संपली आहेत, पण अजून वाफ दबायची आहे आणि झाकण पडायचंय. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की वाफ दबल्याशिवाय, झाकण पडल्याशिवाय भात छानसा शिजत नाही. आणि तो छान शिजलेला भात जो आहे तो मग तूप, मीठ, वरण भात अतिशय सुंदर भात लागतो. त्याच्यापुढे पंचपक्वान्न सुद्धा काय असतात? तर फेल होऊन जातात. अगदी त्याचप्रमाणे हे जे साधन आहे, हे जे परोक्ष ज्ञान आहे, हे सुद्धा काय लागतं साधकाचं? तर म्हणजे आत्मानुभूतीच्या अलीकडचा काळ सांगते आम्ही. ते सुद्धा कसं व्हावं लागतं? तर बघा, डॉक्टर काका म्हणतात की साधनासाठी उतावीळ असावं, पण साध्यासाठी अजिबात उतावीळ असू नये. कारण साध्य म्हणजे अनुभव जो आहे तो कोणी आणून द्यायचा आहे? श्री गुरूंच्या कृपेने तो येणार आहे. पण हे परोक्ष ज्ञान जे आहे, मला अनुभव आलेला नाहीये, पण परोक्ष ज्ञान सुद्धा दृढ करत राहणं. म्हणून मनरूपी रवीने विचार मंथन करून हातात लोणी येईपर्यंत साधन करायचंय. आता आपण लोणी जे आहे ते कडवायला कशात ठेवतो? भांड्यात ठेवतो. आणि जेव्हा भांड्यात आपण ठेवतो तेव्हा कसा आवाज येतो? कडकड कडकड आवाज येतो की नाही? म्हणजे पाण्याचा काय असतो? तर अंश असतो.
आता अग्नीच्या साह्याने जेव्हा लोणी कढवायला आपण ठेवतो तेव्हा पूर्ण पाण्याचा अंश निघून गेल्यानंतर तूप तयार होतं. बरं, आता तूप पटकन काढलं तरी ते तूप कसं पांढरं तूप, त्याला आपण कच्चं तूप असं म्हणतो. मग थोडं अजून तापवावं लागतं, मग ते खमंग तूप तयार होतं. आणि वेळीच ते भांड्यामध्ये ओतलं म्हणजे डब्यामध्ये ओतलं तर रवाळ तूप तयार होतं. त्या रवाळ तुपाला एक स्वतःचा काय असतो तर स्वाद असतो. म्हणून साधक जो आहे तो परोक्ष ज्ञान समजावून घेतो, ते दृढ करतो, ते दृढ केल्यानंतर स्वतःला तापवतो आणि पुढे पुढे काय होतं ते परोक्ष ज्ञान सुद्धा जेव्हा कणिक मुरल्यासारखं मूर्त, मुरंबा मुरल्यासारखं जेव्हा मूर्त आणि तो संत संगतीमध्ये ते दृढ करत राहतो, तेव्हाच काय होतं तर श्री गुरूंच्या कृपेने त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊन जाते. आणि त्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीनंतर सुद्धा कसं आहे ते आपण आता सुरुवातीला बघितलं. म्हणून पहिला जो श्लोक आहे 202 नंबरचा, मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परिअंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. आपण इथे दोनचा म्हणजे आपण दोनचा विचार केला की साधक दशेतलं परोक्ष ज्ञान पण दृढ करावं लागतं आणि सिद्ध दशेतलं जे ज्ञान आहे ते सुद्धा काय लागतं दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष व्हावं लागतं. पुढे आता असाच विचार करायचा आपण साधक सिद्ध, कारण मेजॉरिटीने आपण साधक आहोत आणि सिद्धांचा तर विचार येतोच त्याच्या बरोबरती. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा करावा, जयासेने संगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. आता म्हणतात मना सर्व ही संग सोडून द्यावा. आता बघा सिद्ध जे असतात, आता समाधी काळी क्षणिक का होईना त्यांना काय होतं तर देहादी प्रपंचाचा पूर्ण काय होतं तर तिथे विसरच पडून जातो, कारण ते नाहीच असं त्यांना तिथे अनुभूती येऊन जाते समाधीच्या काळी. पण समाधीतून वित्थान पावल्यानंतर त्यांना संघ कशाचा राहणार आहे देहाचं प्रारब्ध असेपर्यंत, तर त्यांना ह्या जगताचा कशाचा राहणार आहे जगताचाच संघ राहणार आहे. कारण देहाचा प्रारब्ध असेपर्यंत तो जीवनमुक्त सुद्धा या देहामध्येच राहतो. त्यामुळे समाधी काळी जरी त्याला अनुभव आला तरी सुद्धा तो कशामध्ये राहतो, त्याला संघ जो असतो तो ह्या जगताचाच राहतो. म्हणून ते समर्थ म्हणतात मना सर्व ही संघ सोडून द्यावा. पण आता काय झालंय की त्याच्या हे लक्षात आलेलं आहे की हे जगत कसं आहे तर सगळं मिथ्या आहे, देहादी जगत मिथ्या आहे. म्हणून देहाचं प्रारब्ध असेपर्यंत तो जरी जगतामध्ये राहिला तरी त्याचा त्याला आता अजिबात संग नाहीये. आणि असे जे असंग आहेत ते संत आहेत आणि म्हणून असंग जे झालेले आहेत त्यांच्या संगतीमध्ये राहावं. तुकोबांना शिवरायांनी नजराणा पाठवला, पण किती त्यांनी असंग अलिप्तपणे तो परत पाठवला हो. साधं काहीतरी आपल्याला रस्त्यामध्ये चमकलेलं दिसलं तरी आपण पटकन खाली वागतो. हे काही सोन्याची तर वस्तू नाहीये ना. म्हणजे व्यक्तीचा संघ नाही, वस्तूचा संघ नाही, घटनेचा संघ नाही, परिस्थितीचा संघ नाही, कुठलाच संघ त्यांना नसतो. का संघ नसतो? तर ज्याचा संघ आहे असं वाटतं ते मुळातच मिथ्या आहे. मग त्याचा मिथ्याचा संघ धरून त्या असंग म्हणजे त्या सत्य वस्तूची अनुभूती कशी येईल? त्यांना मुळातच आधी सत्य वस्तूची अनुभूती आलेली असते. त्यामुळे हे सगळं मिथ्या असल्यामुळे मिथ्या जगतामध्ये राहून त्यांना कशाचाही संघ नसतो. बघा एक उदाहरण सांगते की डॉक्टर काका जेव्हा फिरत होते, आता ते फिरत नाहीत 2 वर्ष झाले, फिरत नाहीत म्हणजे प्रवचनांसाठी म्हणून गावोगावी जात होते आणि मग घराघरांमध्ये मुक्काम करण्याची साधकांच्या कधीतरी अशी वेळ यायची काकांना. आता जेव्हा काका चिंचवडला आले होते तेव्हा माझ्या घरी इथे राहायला होते काका 4 दिवस. आता 4 दिवस जेव्हा माझ्या घरी काका राहायला होते तेव्हा अगदी छान आपलं होऊन म्हणजे आमचेच होऊन ते राहिले होते आणि आमच्या घरातून दुसऱ्या घरात जेव्हा राहायला गेले तेव्हा ते दुसऱ्या घराचे ते झाले. म्हणजे ते इतकं जाणवलं मला की अरे काका आपल्या घरी 4 दिवस होते तर ते अगदी आपल्या होऊन राहिले आणि तिकडे गेल्यानंतर मात्र त्याच व्यक्तीला ते हाक मारायचे, कारण त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे. असं एक दोन नाही तर अनेक घरांमधून साधकांच्या काका ह्या कार्यासाठी काय झालेले आहेत तर राहिलेले आहेत, त्यांचं कार्य केलेलं आहे. पण कधीही कोणाबद्दल चर्चा नाही, हा असा तो तसा ती तशी, हे असं का झालं ते तसं का झालं. आता म्हणूनच त्यांना काय म्हणतात संत म्हणतात, म्हणूनच त्यांना सद्गुरू म्हणतात. त्यांना कशाचाही संग नसतो पण तरी सुद्धा देह असेपर्यंत या सगळ्यांमध्ये राहूनच त्यांचं ते कार्य करतात. बघा ग्रंथांमधून इथे समर्थ जे म्हणतात की नाही पुढे की अति आदरे सज्जनांचा धरावा,
आता मना सर्वही संघ सोडून द्यावा, कारण संतांचा संघ धरावा, बाकीचा संघ सोडून द्यावा. संतांचा संघ धरला की संतांच्या संगतीमध्ये कळत राहतं किती किती असंग आहेत. एकदा मुळे शास्त्री काका म्हणाले बोलता बोलता की म्हणे अहो मी खूप ग्रंथांचा अभ्यास केला. तर आपल्याला माहिती आहे की मुळे काकांचा खूप शास्त्राचा खूप छान अभ्यास आहे. पण म्हणाले की इतका ग्रंथांचा अभ्यास करून सुद्धा आम्हाला डॉक्टर काकांच्या आणि मंदाताईंच्या चर्चेमधून, सहवासामधून जे काही आम्ही शिकलो ते आम्हाला कुठल्याच ग्रंथामध्ये मिळालं नाही. कारण प्रत्यक्ष सहवासातून, प्रत्यक्ष आचरणातून जे शिकायला मिळतं ना, म्हणून संतांचा देहाचा संघ पण पाहिजे आणि संतांचा विचारांचा संघ पण पाहिजे. पण देहात नसतील तर त्यांचे विचार आपल्या जवळ आहेतच. आता मंदाताई पुण्यामध्ये आल्या होत्या, किती प्रवचनासाठी फिरल्या. बघा संतांना देहाचा संघ सुद्धा नसतो. वय वर्ष 90, पाय सुजलेले, पण तरी सुद्धा रोज 3-3 ठिकाणी जात होत्या आणि 2-2 तास प्रवचन करत होत्या. म्हणजे देहाचा संघ सुद्धा त्यांना नसतो. इतकं ते देहाला काय करतात तर वापरतात. म्हणून इथे समर्थ म्हणतात मना सर्व ही संघ सोडून द्यावा, अति आदरे सज्जनांचा धरावा. असे सज्जन संत जे आहेत त्यांनी सगळ्याचा संघ सोडलेला आहे. त्यांच्या संघामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या चालण्यातून, त्यांच्या आचरणातून, त्यांच्या विचारातून आपल्याला कळत राहतं की अरे आपल्याला किती अजून संघ आहे या सगळ्या गोष्टींचा. आणि संघ आहे म्हणून दुःख आहे. कारण संघ आहे म्हणून हा असा तो तसा, तिने असं का करावं, हिने असं का करावं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या होत राहतात. आणि जेव्हा आपण असंग होतो, एका परमात्मा स्वरूपाशीच आपण संघ धरतो, तेव्हा ह्या प्रपंचाचा संघ राहत नाही आणि परमात्मा स्वरूपाशी संघ धरला की तिथे काय आहे तर फक्त आनंद आहे. म्हणून प्रपंचाचा संघ जो आहे ना तो सोडावा लागतो. आपण जर म्हणू की प्रपंचाचाही आम्ही संघ धरू आणि आम्हाला परमार्थाची प्राप्ती होईल तर असं कधीही होत नाही. बघा एक दृष्टांत आहे की एक दोघे जण बोटीमध्ये बसले. संध्याकाळची वेळ होती. त्यांना ऐल तीरावरून पहिल्या तीरावर जायचं होतं नदीच्या म्हणजे. आता थोडे नशेमध्येच होते. आता दोघं जण बोटीत बसले आणि वल्लवायला लागले. या तीरावरून त्या तीरावरती जाऊयात आपण. आता वल्लवायला लागले आणि रात्र सरली. पहाट झाली. सकाळ झाली. दोघंही थोडे नशेतनं बाहेर आले आणि म्हणाले अरे च्छा, आपण अजून इथल्या इथेच आहोत. आपण पलीकडच्या तीरावरती गेलोच नाहीये. आणि तिकडून एक माणूस येत होता. ते म्हणाले हो दादा, आम्ही रात्रभर बोट वल्लवतोय पण म्हणे आम्ही याच तीरावरती आहोत. आम्ही पुढच्या तीरावरती गेलोच नाही अजून पलीकडच्या. असं ते दादा म्हणतात, अरे वेड्यानो, तुम्ही जो दोर असतो बघा, बोट जर इकडून तिकडे न्यायची असेल तर दोर सोडले जातात. तर दोर सोडलेच नव्हते. म्हणजे तुम्ही दोर सोडलेच नाहीये तर तुम्ही तिकडच्या तीरावरती जाल कसं? अगदी त्याचप्रमाणे दृष्टांत संपला. आपण प्रपंचाचे जर आसक्तीचे दोर सोडले नाहीत आणि आपण नुसता जर परमार्थ करत राहिलो तर आपण कधीही पहिल्या तीराला जाणार नाही. म्हणून अनासक्ती हा काय आहे तर प्रपंचाचे दोर जे आहेत अनासक्तीने ते सोडायचे आहेत. आणि नाहीतर मग काय होतं, आम्ही इतके वर्ष परमार्थ करतो आहोत पण आम्हाला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली नाही. का झाली नाही तर अशा गडबडी होऊन जातात. आणि मग काय काय केलं, खूप परमार्थ करतो, अहो खूप परीक्षा दिल्या, परोक्ष ज्ञान जबरदस्त असतं एकदम. काही विचार आम्ही लगेच सांगतो. गीतेच्या परीक्षा दिल्या आहेत, दासबोध सखोल झालेला आहे, एकनाथी भागवताच्या झालेल्या आहेत, अजून ज्या ज्या काही परीक्षा आहेत, कारण खूप परीक्षा आहेत, त्या काय वाईट तशातला भाग नाहीये. परोक्ष ज्ञानासाठी त्या आवश्यक असतात आणि त्या द्याव्यात. पण त्या देऊन सुद्धा जर त्याच्यातलं परोक्ष ज्ञान जर मला अपरोक्ष अनुभूती देण्यासाठी उपयुक्त होत नसेल तर त्या परोक्ष ज्ञानाचा, आता परोक्ष ज्ञान म्हणजे साधना जी आहे ती साधना पण आपल्याला सांगितलेली असते. म्हणून परमार्थ करताना हे जे ऍप्लिकेशन्स आहेत हे ऍप्लिकेशन सुद्धा व्हावे लागतात. म्हणजे प्रपंचाचे आसक्तीचे दोर जे आहेत ते काय करावे लागतात तर ते सोडावे लागतात. पुढे समर्थ म्हणतात की मना संघ हा सर्व संगा जयाचेनी संगे महादुःख भंगे जनी साधने विण सन्मार्ग लागे. बघा जयाचेनी संगे महादुःख भंगे म्हणजे महादुःख कुठलं आहे तर मृत्यूचं हे महादुःख आहे. आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये मी देह नाही, मी आत्मा आहे अशी जेव्हा आपली काय होते तर एक धारणा होते, दृढ बुद्धीचा निश्चय होतो, तेव्हा काय होतं
तर महादुःखातनं कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे परमार्थाचं घोषवाक्यच आहे. आणि संतांच्या संगतीमध्ये होऊन जातं. आणि जनी साधने विण सन्मार्ग लागे. जे साधना, संतांचं आचरण, संतांचं वर्तन ही साधना असते. संतांचे शब्द जे त्यांच्या अनुभूतीमधून आलेले असतात. बघा, जनी साधने विण सन्मार्ग लागे असं म्हटलं इथे. आता एकदा मी शुथरगाळीमध्ये गेले होते, डॉक्टर राकांचं प्रवचन होतं आणि त्याच्या आधी एक नाव नाही सांगत मी, एक मोठे होते प्रवचनकार, त्यांचं प्रवचन होतं, तरुण होते वयाने. त्यांचं प्रवचन झालं, खूप छान बोलले ते. आणि नंतर लगेचच डॉक्टर राकांचं प्रवचन होतं. काकांचं प्रवचन झालं आणि आम्ही रूम मध्ये गेलो. शिवथरघळीमध्ये एक भगिनी होत्या, ज्येष्ठ आहेत तिथल्या, त्या अजूनही येतात त्या. तर आम्ही दोघीच जणी रूम मध्ये होतो. त्या मला म्हणाल्या, म्हणे बघ ना, म्हणे 2 प्रवचनं आज झाली, ते आधीचे जे प्रवचनकार होते ना, ते सुद्धा खूप छान बोलले म्हणाले. पण म्हणाले डॉक्टर काका जे बोलतात ना, ते अंतःकरणाला भिडतं. आता हा जो फरक आहे ना, हा फरक आहे. कारण हे अनुभूतीतले शब्द आहेत. कारण संत किंवा अनुभूतीतले शब्द जे त्यांच्या वाणीतून बाहेर पडतात, ते अंतःकरणाला भिडल्याशिवाय राहत नाही आणि आपल्याला बरोबर ते साधन मार्गावरती काय होतात, तर ते नेत राहतात. म्हणून समर्थ म्हणतात, जनी साधने विण सन्मार्ग लागे. आणि ते चिंतन करायला लावतात आपल्याला. नुसतं ऐकून ते तिथे थांबत नाहीत. तर जो जिज्ञासू साधक असेल, जो मुमुक्ष असेल, त्याच्या अंतःकरणाला ते शब्द भिडल्यानंतर ते शब्द त्याला चिंतनास भाग पाडतात, त्याला अंतर्मुख करतात. पुढे समर्थ म्हणतात, मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी, मना संग हा साधका शीघ्र सोडी, मना संग हा द्वैत निशेष मोडी. मना संग हा सर्व संगास तोडी. आता मना संग हा सर्व संगास तोडी असं जेव्हा इथे समर्थ म्हणतायत, तेव्हा एकदा सज्जन संगतीची, संत संगतीची गोडी लागली, संत संगतीमध्ये एक सुख अनुभवाला यायला लागलं, की आपोआपच बाकीचे संघ जे आहेत, ते बाकीचे संघ काय होतात, तर कमी व्हायला लागतात. आता बाकीचे संघ खूप असतात, त्या संघांचं इथे खूप निरूपण करण्याची आवश्यकता नाहीये. मी देह आहे हा पहिला संघ आहे, जो स्थूल देह आहे. जो सूक्ष्म देह आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर, द्वेष, हेवा, निंदा, तिरस्कार, मी, माझं, खूप या मायेचं खूप मोठं स्वरूप आहे. आणि या सगळ्यांचा संघ जो असतो, आपल्याला संघ असतो. आणि जेव्हा सत्संगतीमध्ये रोज 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 जेव्हा आपण श्रवण करतो, तेव्हा हळूहळू हळूहळू काय होतं, तर हा संघ मागे पडायला लागतो. आणि हळूहळू तो संघ जो आहे सत्संगतीचा, तो वाढायला लागतो. तेव्हा असं म्हणतात, की एक जर साधकाजवळ सद्गुण असेल, तो सद्गुण जर सांभाळायचा असेल, तर सत्संगतीमध्ये जावं. जरी सद्गुण असेल, तरी तिथे खूप मोठा तो होतो. जे तरंग एवढा सद्गुण असेल, तर समुद्र एवढा होतो, आपण असं म्हणूयात. आणि एक जर दुर्गुण असेल, आणि जर आपण दुर्जनांच्या संगतीमध्ये गेलो, तर दुर्गुण तो वाढीस लागतो. आता कोणाची संगत धरायची? माझ्याकडे एकच सद्गुण आहे हो, पण सज्जनांच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा सातत्याने. तुमचा सद्गुण तुमचे वाढायला लागतील. ते सद्गुण तुम्हाला कधी परिपूर्णतेकडे नेतील, हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून संत संगतीचं जे महात्म्य सांगितलेलं आहे ना, ते इथे महात्म्य सांगितलंय. बघा, नारद महर्षीच्या चरित्रामध्ये पण असं आहे, की तो छोटासा बालक जो आहे, तो संत संगतीमध्ये नारद महर्षी झालाय. कारण श्रवण, मनन, सातत्याने परमात्म्याबद्दलचं श्रवण आहे, तिथे आचरण आहे. म्हणजे एक बद्ध जो आहे, तो सुद्धा संत संगतीमध्ये एक सिद्ध होऊ शकतो, असं आश्वासन आपल्याला इथे संत आणि समर्थ देतायत. मना संग हा सर्व संगास तोडी, मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी. बघा, इथे तात्काळ असं म्हटलेलं आहे. आता तात्काळ आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये शीघ्र असे 2 शब्द वापरलेत. आता तात्काळ आणि शीघ्र म्हणजे काय हो? जेव्हा असं समर्थ म्हणतात, तेव्हा त्यांना असं म्हणायचं आहे, की पूर्व तयारी झाली तुमची. म्हणजे आता मागचे श्लोक जे आहेत, किती 201 ते 200, आता आपण बघू 203 पर्यंतचे. एवढी पूर्वतयारी झाली, की तुम्हाला मोक्ष मिळायला अजिबात वेळ लागणार नाही. लग्न लागायला किती वेळ लागतो? आपण सगळे लग्न लावलेली आहेत, सगळे कितीतरी जणांची. आपलंही लावलेलं आहे आणि अजून कितीतरी जणांची आपण लग्न लावलेली आहेत. गुरुजींनी तारावलन चंद्रवलन तदैव एवढं म्हटलं, की अंतरपट काय होतो, दूर होतो. आणि गुरुजी म्हणतात, अहो वाजवा रे वाजवा. आणि वाजवा रे वाजवा म्हटलं,
की लगेच वाजायला लागतं आणि प्रत्यक्ष लग्नाला अर्धा मिनिट लागतो. अंतरपाठ दूर होतो आणि काय होतं, ते नवरा नवरी एकमेकांना वरमाला घालतात म्हणजे लग्न लागतं. पण ते होईपर्यंत काय काय करावं लागतं? 22 वर्ष मुलीला सांभाळावं लागतं. आता 22 नाही आपण म्हणू, काय 27-28 पण मुली आता स्वतंत्र झालेल्या आहेत, त्या नोकरी करतात. पण एक धरू की 22 वर्ष मुलीला सांभाळावं लागतं, शिक्षण द्यावं लागतं, काय हवं, काय नको हे पाहावं लागतं, तिचे हट्ट पुरवावे लागतात. नंतर आता वयात आली बुवा, आता संशोधन करायचं, वरसंशोधन, तो कुठे दडून बसला आहे, पत्रिका बघायच्या, नाव नोंदवायचं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ह्याला पूर्वतयारी असं म्हणतात. त्याला किती वर्ष मी सांभाळलं आणि किती पूर्वतयारी आहे त्याला. तसंच ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, म्हणजे ही पूर्वतयारी केल्यानंतर लग्न लागायला किती वेळ लागला? अर्ध्या मिनिटात लग्न झालं. तदेव लग्नम. तसंच इथे समर्थ म्हणतात तात्काळ जोडी, म्हणजे पूर्वतयारी आधी करा, मग अक्षता टाकायला मी तयार आहे. समर्थ म्हणतात या मनाच्या श्लोकांमध्ये मी जे विचार सांगितलेले आहेत ना, तशी पूर्वतयारी तुम्ही करा, तसं तुम्ही स्वतःला घडवा. मग तुम्ही स्वतःला घडवलं, पूर्वतयारी केली, तुम्ही अक्षता लगेच टाकणार आहे आणि माझ्याशी एकरूप करून घेणार आहे. समर्थ काय झाले होते? रामस्वरूप झालेले आहेत. मग समर्थ स्वरूप म्हणा किंवा राघव स्वरूप म्हणा, काही फरक पडत नाही. कारण संत हे प्रत्यक्ष भगवंताच्या मूर्ती आहेत. म्हणून अक्षता टाकायला मी येणारच आहे. समर्थ आपल्याला आश्वासन देत आहेत. म्हणून समर्थ म्हणतात मनासंग हा सर्व संघास तोडी, मनासंग हा मोक्ष तात्काळ जोडी. पूर्वतयारी करा, लगेच तुम्हाला मोक्ष मिळणार आहे. मनासंग हा साधका शीघ्र सोडी, मनासंग हा द्वैत निशेष मोडी. बघा, मनासंग हा साधका शीघ्र सोडी, म्हणजे हा जो संघ आहे हा काय होतो, तर संत संगतीत राहिल्यानंतर तो सुटतो. आता सत्संगाचं महात्म्य सांगताना आचार्य जे आहेत ते आचार्य म्हणतात सत्संगत्वात निर्मोहत्वम, निर्मोहत्वात निश्चल चित्तम, निश्चल चित्ते जीवन मुक्ती. म्हणजे सत्संगामध्ये राहिल्यानंतर निर्मोहत्व प्राप्त होतं. निर्मोहत्व म्हणजे तिथे मोहित स्थिती अजिबात नाहीये. नंतर मोहित स्थिती नसल्यामुळे चित्त अतिशय शांत आणि स्थिर होतं. जिथे स्थिरता आहे, जिथे शांती आहे, तिथे जीवन मुक्ती आहे. एकमेव अद्वितीय परब्रह्माशी एकरूप होऊन जातो. आणि ब्रह्म कसं आहे, तर पराशांत आहे, तिथे कुठलाही विकार नाहीये. जसा जसा साधकाचा मोह नष्ट होतो तसं तसं त्याचं चित्त काय होतं, तर विरक्त. आता आपण इथे जो सिद्धाचा विचार करायचा आहे बघा, समर्थ दासबोध ग्रंथामध्ये म्हणतात विरक्ते असावे विरक्त. आता ह्याचा अर्थ काय हो? आता विरक्त ठीक आहे, पण विरक्ते असावे विरक्त, म्हणजे त्या सिद्धाला विरक्त दशा प्राप्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी विरक्त स्थिती सांभाळावी. विरक्त स्थिती सांभाळावी असं समर्थ म्हणतात. विरक्ताने सुद्धा मी विरक्त असावं, म्हणजे विरक्ताने सुद्धा आपलं विरक्त पण विसरावं, हा अजून एक अर्थ. जो विरक्त आहे, जो ज्ञानी आहे, त्यांनी आपलं विरक्तपणा विसरावं, इतकी सहज स्थिती काय तिथे ती येऊन जावी. अशा दोन्ही साधक आणि सिद्ध, साधक आणि सिद्ध असं सातत्याने आपण विचार करत राहायचंय. कारण सिद्धाची स्थिती साधकाची साधना पण असते आणि साधकांनी पण आपल्या साधनेवरती सातत्याने लक्ष ठेवत राहायचं आहे. आता चित्त चंचल कशाने होतं? विकाराने चित्त चंचल होतं. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मद, मत्सर, द्वेष, सेवा, निंदा, तिरस्कार. आता जिथे विकार आहे तिथे द्वैत आहे, कारण हे दोन लागतात ना. कोणीतरी रागवायला दोन लागतात, निंदेला दोघं जण लागतात. द्वैत आहे तिथे काय आहे, तर दुःख आहे. दुःख आहे तिथे आनंद नाही, आणि आनंद नाही तिथे काय, सगळं संपलेलं आहे. पण तुकोबा म्हणतात द्वितीयात वै भयम भवती, जव जव दुजे भांडे तव तव संसार भय जोडे. म्हणून संत संगतीमध्ये चित्तातले विकार जातात, चित्त निर्मोह होतं, चित्त विरक्त होऊन जातं आणि ते राघव स्वरूपात काय होतं, तर स्थिर होतं. आणि असं जेव्हा चित्त स्थिर होतं तेव्हा ब्रह्मस्वरूपाचा अनुभव येऊन अखंड तो अद्वय बोधामध्ये साधक स्थिर होतो आणि सर्वत्र एकच राघव भरलेला आहे ही त्याची अनुभूती होऊन जाते. असा आत्मस्वरूपात स्थिर झालेला देहाचं प्रारब्ध असेपर्यंत या जगामध्ये जीवन तो अतिशय शांतपणे व्यतीत करतो आणि तो सुद्धा ते ज्ञान
दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष म्हणजे साक्षात पर्यंत काय असतं तर ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञानोत्तर कर्म, ज्ञानोत्तर उपासना करत असतो. बघा मनाच्या श्लोकांमध्ये पहिल्या श्लोकामध्ये जो गमोपंथ अनंत या राघवाचा आणि तो पंथ चालायचा असेल तर पंथात येणारे अडथळे मागे टाकत संतांचं श्री गुरूंचं बोट धरून घट्ट धरून बघा आधी बोट मी धरायचं आहे आणि मग ते धरतात. आता आईचं जर बोट मुलांनी धरलं असेल तर यात्रेमध्ये जर खेळणी दिसली तर मूल पटकन आईचं बोट सोडतं आणि जातं खेळणी बघायला आणि ते चुकतं यात्रेमध्ये फसतं. पण जर आईने मुलाचं बोट धरलं असेल तर ती मात्र त्याचा हात घट्ट धरून ठेवते. आता इथे सुरुवातीला परमार्थामध्ये असंच आहे. सुरुवातीला आपण श्रवण मनन करून निदिध्यासनाने आपण संतांचं बोट आधी पकडायचा प्रयत्न करायचा आहे आणि प्रयत्न केल्यानंतर घट्ट धरण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जेव्हा समर्थांना असं वाटतं की अरे आता याला माझ्याशिवाय कोणी नाहीये, आता मी याचा हात पकडायला पाहिजे आणि जेव्हा संत आपलं बोट घट्ट धरतात ते अजिबात सोडत नाहीत, तेव्हा परोक्ष ज्ञानही दृढ व्हायला लागतं, म्हणजे समजायला लागतं. समजल्यानंतर ते दृढ व्हायला लागतं आणि दृढ झाल्यानंतर आत्मस्वरूपाची अनुभूती येते. आत्मस्वरूपाची अनुभूती आल्यानंतर त्याला सहज स्थिती येते. म्हणजे बघा या 205 मनाच्या श्लोकांमध्ये एक भ्रष्ट झालेला जीव जो मनाबरोबर काय होतोय तर अनेक जन्म वाहवत प्रवाहित प्रवाहामध्ये काय होतंय पतित झालेला आहे. तो सतत सतत जन्म घेतो आहे. म्हणजे एक भ्रष्ट झालेला जीव पण त्याच्या मनावरती जर काम केलं आणि त्या समर्थांनी त्या मनावरती काम केलेलं आहे आणि त्या मनावरती काम केलं तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती होते आणि त्या परमानंदाची प्राप्ती झाल्यानंतर जेव्हा ती सहज स्थिती येते तेव्हा उरलो उपकारापुरता ही जी अत्युत्तम स्थिती जी आहे ही सद्गुरूंची आणि सगळ्या संतांची आहे. फक्त आता या जगतामध्ये हा देह आहे आणि आता मी फक्त उरलो उपकारापुरता बस. आता जे मला मिळालेलं आहे माझं एक कर्तव्य ती कर्तव्य म्हणायचं तर आहे की जे मला आनंद प्राप्त झालेला आहे तो इतरांना देणं इतरांना वाटणं. आणि ह्या 202, 203 आणि 204 या श्लोकापाशी 204 श्लोकांमध्ये याच्यानंतर मनोबोध चिंतन संपतो. पुढचा जो श्लोक आहे तो फलश्रुतीचा श्लोक आहे आणि ते मनोबोध चिंतन जे आहे इथे आपलं संपलेलं आहे. माझ्या विचारांनुसार मी हे चिंतन करण्याचा प्रयत्न केला. इथेच मी माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. खूपच सुंदर आणि नेमकं असं आजचं विवेचन आपण ऐकलेलं आहे. ज्ञान दृढ होत असताना नेमकं काय केलं पाहिजे, कशावर नेमकेपणाने लक्ष ठेवलं पाहिजे, हे अगदी दैनंदिन जीवनातल्या दृष्टांत घेऊन परमपूज्य डॉक्टर काकांच्या जीवनातले काही प्रसंग सांगून ती परिपक्वता साधकाने आपल्यामध्ये कशी आणायची असते, बिंबवायची असते, ते खूप सुंदर सीमाताईंनी सांगितलं. संतांचं वागणं बोलणं म्हणजे आपली साधना असते. ते पुन्हा एकदा ऐकलेलं दृढ झालं. आजच्या विवेचनावर कोणाला काही प्रश्न असतील तर आपल्याकडे प्रश्नोत्तरासाठी थोडा वेळ आहे. जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर अवश्य विचारावं. स्वतःला अनम्यूट करावं, प्रश्न विचारावा आणि पुन्हा म्यूट करावं म्हणजे आचार्यांचा आवाज आपल्याला स्पष्ट ऐकायला येईल.
प्रस्थानत्रयी. हा, विचारा. कोणाला सीमाताई विचारायचं? नमस्कार. हा, नमस्कार. हा, साधक आणि सिद्ध यांच्याबद्दल आज फार छान विस्तृतपणे आपण सांगितलं. हम्म, हम्म. फार छान समजलं. परोक्ष ज्ञान कुठपर्यंत दृढ करायचं आणि अपरोक्ष ज्ञानानंतरही कसं दृढ करत न्यायचंय हम्म. ते लोण्याचं उदाहरण देऊन फार छान सांगितलं. मला फक्त ती तुकाराम महाराजांची उभी आहे ना, सहजावस्था ऐशी ती ओवी हवी होती. कुठली? सहजावस्था ऐशी मी डॉक्टर काकांची आहे. काकांची. कॅलेंडर वरती आहे ती. ही हा. सहजावस्था ऐशी, खरे तिचीही ऐशी तैशी, तीही न पडो माशी आनंद भोजनी. म्हणजे त्याच्याही सहजावस्थेच्याही पलीकडे ते गेलेले असतात. म्हणजे हा हा. अच्छा. म्हणून ते मी 2 उदाहरणं सांगितली ना, की अज्ञानाला आलेली सहजावस्था आणि ज्ञानी जो असतो त्याच्याही ज्ञानाला आलेली सहजावस्था. इतकी सहजावस्था असते की तो ओळखूच येत नाही सगळ्यांमध्ये. म्हणजे फक्त अंतःकरणाची स्थिती त्याची मात्र वेगळी असते. हो. इतका तो सहज स्थितीला पोचलेला असतो. छान. दुसऱ्या कोणी प्रश्न विचारेपर्यंत 1-2 सूचना देतो. आत्ताच सीमाताईंनी सांगितल्याप्रमाणे 204व्या श्लोकाच्या इथे आपलं मनोबोधाचं चिंतन संपलेलं आहे. समर्थ प्रस्थानत्रयी मधला पहिला ग्रंथ मनोबोध आपला पूर्ण झालेला आहे. आपलं पुढचं सत्र हे 205व्या श्लोकावर आधारित मनोबोधाची फलश्रुती आपण ऐकणार आहोत आणि संपूर्ण 205 श्लोकांचं उजळणी सत्र असणार आहे. संपूर्ण परमार्थाशी सुलभ मार्ग हा पूर्ण, असं पुढचं सत्र असणार आहे फलश्रुतीचं. आणि आपण या वर्गाच्या बाबतीमध्ये 5-5चे गट करून, जे छोटे छोटे गट करून त्या गटांमध्ये परस्पर संवादी सत्र व्हावीत, प्रत्येकानं वाचन करावं, आपल्याला आपण जे वाचलेलं आहे त्यावर बोलावं. बोलण्यासाठी ज्यावेळी वाचतो त्यावेळी अधिक लक्ष देऊन वाचलं जातं, अभ्यास केला जातो. अशा पद्धतीने आपण ही संकल्पना राबवली आहे. यामध्ये खूप छान प्रतिसाद सुरुवातीला मिळाला होता. जवळपास 59 गटांची नोंदणी झाली होती. म्हणजे 59 गुणिले 5 एवढ्या साधकांनी नोंदणी केली होती. परंतु बऱ्याच वेळा प्रापंचिक आपली व्यवधानं एवढी असतात की प्रत्येकाला त्यामध्ये सातत्य ठेवणं शक्य होत नाही. अनेक साधक मधल्या काळामध्ये डिस्कंटिन्यू झालेले आहेत. तर आपण आता मनोबोध पूर्ण करून दासबोधाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी आपलं हे एक फलश्रुतीचं सत्र होणार आहे. कदाचित एखाद्या निरोप समारंभाचं पण सेशन होण्याची शक्यता आहे. आचार्यांशी चर्चा करून त्याचं नियोजन केलं जाईल. पण साधारणतः ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापासून आपण दासबोधाला सुरुवात करणार आहोत. दासबोधाचा अभ्यास करताना सुद्धा आपण परमपूज्य डॉक्टर काकांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सलग एक समास न अभ्यासता दासबोधातील समासांचं देखील विषयांनुसार गट तयार करून अभ्यासणार आहोत. आणि त्याची माहिती लवकरच सगळ्यांना मिळेलच. परंतु तो अभ्यास करत असताना देखील 5-5चे गट जे काही आता ऍक्टिव्हली काम करता आहेत, त्या 5-5च्या गटांच्या सहज अभ्यास करावा, ही पद्धत, या पद्धतीमध्ये अजून काही बदल करावे, या संदर्भात आपण ऍक्टिव्ह सर्व साधकांना अशी विनंती आहे की आपण लवकरच आपल्या समूहावर एका मीटिंगचं, एका बैठकीचं निवेदन देणार आहोत. आपण गुगल मीटवरच आपण कॉन्फरन्स कॉल घेणार आहोत. यातून आपण सर्व सहभागी साधकांचे विचार घेऊन पुन्हा गट रिस्ट्रक्चरिंग करणे किंवा चालू गट प्रमुखांना, काही व्यक्तींना आपापले स्वतंत्र गट तयार करण्याची सवलत देणे किंवा मुभा देणे,
आणि जास्तीत जास्त 5-5 गट तयार करून या इंटरॅक्टिव्ह पद्धतीने परस्पर संवादी सत्रांचा जो काही आपण प्रयोग केला, त्यातनं बऱ्याच जणांचे फीडबॅक आहेत की खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास होतोय. पण बरेच जण डिस्कंटिन्यू पण झालेले आहेत. तर या सगळ्याचा विचार करून आपण पुढच्या अभ्यासाची दिशा ठरवणार आहोत. आपल्या सर्व समूहांवर आपण या संदर्भाचं निवेदन देणार आहोत. त्याला सर्वांनी रिप्लाय द्या आणि त्यानुसार आपण पुढचं नियोजन करणार आहोत. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर अवश्य विचारा. बहुतेक प्रश्न कोणाचे दिसत नाहीयेत. आपण इथे थांबूयात. संदीप आहे का? नाहीये राहुल, बहुतेक. संदीप नसेल तर प्रार्थना घ्या शेवटची. हो, घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजी, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सीमाताई खूप खूप धन्यवाद. खूप छान प्रपंचातली साधी